नमस्कार विद्यार्थ्यांनो. गेल्या तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील पृष्ठ क्रमांक 20 वरील जो 7वा पाठ आहे वर्णानाम संवाद याविषयीची माहिती घेतली होती. त्यावेळेला आपल्याला गृहपाठ सांगितला होता की हे जे पृष्ठ आहे हे पूर्ण पृष्ठ वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचबरोबर विविध व्यंजनांचं उच्चार स्थान ही आपण करण्याचा सराव आपण दररोज करायचा आहे. सर्व वर्णांचा उच्चार आणि लेखन कशा पद्धतीने केलं जातं याविषयी माहिती आपण घेणं गरजेचं आहे. सध्या आपण घरीच बसून शिक्षण घेत आहोत आणि त्याचबरोबर आपला बराचसा कालावधी हा सुट्टीमध्ये गेल्यामुळं महाराष्ट्र शासनानं आपल्या पाठ्यपुस्तकामधील काही भाग जो आहे तो वगळलेला आहे. ही बातमी बहुतेक आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलीच आहे. तरी देखील आपल्या पाठ्यपुस्तकामधील म्हणजेच पूर्ण संस्कृत आणि संयुक्त संस्कृत या पाठ्यपुस्तकामधील कोणता भाग वगळण्यात आलेला आहे त्याविषयी आधी माहिती बघूया आणि नंतर मग आपला पुढचा जो घटक आहे त्या घटकाविषयीची माहिती घेऊया. आपल्या या पाठ्यपुस्तकामधील केवळ सन 2020 आणि 21 या वर्षासाठी जो वगळण्यात आलेला अभ्यासक्रम आहे त्याविषयी पहिल्यांदा आपण माहिती घेऊया. आपल्या पाठ्यपुस्तकातील ज्यावेळी ही माहिती सांगितली जात आहे त्यावेळेला आपल्या पुढं पाठ्यपुस्तक असणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीला पूर्ण संस्कृत या पाठ्यपुस्तकातील म्हणजेच आमोदह या पुस्तकामधील कोणकोणता भाग वगळण्यात आलेला आहे याविषयीची माहिती घेऊया. त्यावर पुस्तकामध्ये आपण पेन्सिलनं तशा प्रकारच्या खुणा करायच्या. हा भाग जरी वगळला असेल तरी देखील त्याचा अभ्यास आपण घेणारच आहोत, परंतु जर काही अडचण असेल तरी देखील विचारायला हरकत नाही. फक्त परीक्षेमध्ये याच्यातील भाग आपल्याला विचारला जाणार नाही. बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामधील पद्यपाठ जो 12वा आहे आत्मनेपदी हा पृष्ठ क्रमांक 42 आणि 43 वर हा पाठ आहे. या पाठामध्ये एकूण आपल्याला जे श्लोक आहेत ते श्लोक 8 आहेत. या 8 श्लोकांपैकी श्लोक क्रमांक 5, 6, 7 आणि 8 हे 4 श्लोक वगळण्यात आलेले आहेत. या श्लोकावर तुम्हाला कोणतीही ऍक्टिव्हिटीज कोणतीही कृती विचारली जाणार नाही. पहिले जे 4 श्लोक आहेत ते 4 श्लोक मात्र त्याच्यावर वेगवेगळ्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या सोडवणं गरजेचं आहे. आपल्याला पाठ्यपुस्तकावर आधारित जो भाषाभ्यास दिलेला आहे त्या भाषाभ्यासातील प्रश्न यावर विचारले जातील. त्यामुळं हा भाग एक लक्षात ठेवा. पृष्ठ क्रमांक 42 आणि 43 वर आत्मनेपदी हा जो पद्यपाठ आहे त्यामधील 4 श्लोक वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 46 आणि 47 यावर असणारा जो संवाद कौशलम, आपल्याजवळ पुस्तक असेल तर ते पुस्तक उघडून ठेवायचंय. हा जो 14वा पाठ आहे संवाद कौशलम हा पूर्णच पाठ अभ्यासक्रमातून या वर्षासाठी वगळण्यात आलेला आहे. यावर कोणतीही ऍक्टिव्हिटीज आपल्याला विचारली जाणार नाही, परंतु वार्षिक परीक्षेच्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला संवाद वाचन करायचं आहे, संवाद पाठांतर करून द्यायचं आहे, त्यावेळी मात्र याच्यातील परिच्छेद 2 संवाद उतार आहेत बघा, पृष्ठ क्रमांक 46 आणि 47 वर ते त्यावेळेला पाठ करायला आपल्याला लागतील. परंतु तो भाग जो आहे तो आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये आहे. तेव्हा फक्त आता एवढाच भाग लक्षात ठेवा की हा जो संपूर्ण पाठ आहे तो संपूर्ण पाठ आपल्याला अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. त्यानंतर पद्यपाठ क्रमांक 15 पृष्ठ क्रमांक 48 आणि 49 या दोन्ही पृष्ठावर असणाऱ्या ज्या प्रहेलिका, आधुनिक प्रहेलिका हा जो पाठ आहे हा पाठ पूर्णच वगळलेला आहे. त्याच्यावरच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे आपल्याला विचारल्या जाणार नाहीत, परंतु त्यातील श्लोक छान आहेत. यथावकाश आपण एखाद्या तासाच्या वेळेला आपण हे सर्व श्लोक आणि त्या श्लोकांचा अर्थ देखील बघणार आहे. अभ्यासक्रम वगळलेला आहे म्हणजे आपण तो भाग शिकायचा नाही असं नाही. केवळ त्याच्यावरील भाग आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. परीक्षेसाठी हा भाग वगळलेला आहे, परंतु आपण जाता जाता त्याच्यातील जो अभ्यास आहे तो मात्र आपण अभ्यास पाहणार आहोत.
पद्यपाठ क्रमांक 15 आधुनिक प्रहेलिका, यामध्ये पृष्ठ क्रमांक 48 वर 7 प्रहेलिका आहेत आणि पृष्ठ क्रमांक 49 वर काही श्लोक पहिल्यांदा 5 दिले ते आणि त्यानंतर चित्रवर्णन कुरुतो यावर असणारे जे श्लोक किंवा तिथं रिकाम्या जागा वगैरे आहेत तर तो भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 50 बघा. पृष्ठ 50 वर आपल्याला एकूण 5 निबंध दिलेले आहेत. या 5 निबंधांपैकी शेवटचे 2 निबंध आहेत ते 2 निबंध आपल्याला या परीक्षेसाठी विचारले जाणार नाहीत. त्यामध्ये श्री गणेश, मम शाला, मयूर हे जे पहिले 3 निबंध आहेत ते निबंध मात्र आपल्याला अभ्यासक्रमासाठी तसेच परीक्षेसाठी विचारले जातील. विशेषतः पहिल्या सत्रासाठी आपण श्री गणेश हा जो निबंध आहे तो निबंध करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर मम शाला आणि मयूर हे निबंध सुद्धा आपल्याला पहिल्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत. त्यांचा परिचय किंवा त्याच्यावर असणारे जे प्रश्न आहेत ते मात्र दुसऱ्या सत्रामध्ये विचारले जाणार आहे. त्यामुळं एकूण 5 निबंधांपैकी 2 निबंध आपले वगळलेले आहेत. संस्कृत भाषा आणि आंबेडकर महोदय पृष्ठ क्रमांक 50 वरील. त्यानंतर गद्यपाठ क्रमांक 16 समानम अस्तु भोजनम पृष्ठ क्रमांक 56 आणि 57 या पृष्ठावर असलेला जो गद्यपाठ आहे तो पूर्ण गद्यपाठ वगळण्यात आलेला आहे. यामधील कोणतेही ऍक्टिव्हिटीज विचारले जाणार नाहीत, परंतु त्याच्यामध्ये असणारे जे व्याकरणाचा भाग जो आहे म्हणजे आपल्याला एक लकार आपण बघितला लट लकार, तसा एक लंग लकार आहे. लंग लकाराची रूप त्यामध्ये विचारले गेलेले. केवळ आपल्याला अभ्यासासाठी हा पाठ आपण एकदा पाहणार आहोत, परंतु परीक्षेसाठी मात्र याच्यातील कोणताही भाग आपल्याला विचारला जाणार नाही. त्यानंतर सुक्ती सुद्धा हा जो पद्यपाठ आहे, इथं गद्यपाठ लिहिलं आहे पण जो सुक्ती सुद्धा हा जो पद्यपाठ आहे या पाठामधील पृष्ठ क्रमांक 58 आणि 59 ना यामधील आपल्याला श्लोक क्रमांक 5 आणि 6 म्हणजे एकूण 6 ओळी वगळण्यात आलेल्या आहेत. म्हणजे शेवटचा जो श्लोक आहे 6वा तो 4 ओळींचा आहे आणि 5वा जो आहे तो 2 ओळींचा आहे. अशा एकूण 6 ओळींचा भाग आपल्याला या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. पृष्ठ क्रमांक 58 आणि 59 वर असणारा जो पद्यपाठ आहे तो. त्यानंतर गद्यपाठ क्रमांक 19 हा पृष्ठ क्रमांक 62 वर असणारा जो गद्यपाठ आहे राष्ट्रभक्ती, हा पाठ देखील अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. शासन निर्णयानुसार एकूण अभ्यासक्रमापैकी 25% अभ्यासक्रम आपल्याला या वर्षासाठी सन 2020-21 साठी वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे संयुक्तचे विद्यार्थी असतील त्या संयुक्तच्या विद्यार्थ्यांसाठी कोणता अभ्यासक्रम वगळण्यात आलेला आहे याविषयी आपण माहिती बघूया. यामध्ये पद्यपाठ क्रमांक आत्मनेपदी या हा जो पद्यपाठ आहे त्यामधील 4था आणि 5वा श्लोक वगळण्यात आलेला आहे. एकूण 5 श्लोक आहेत, त्यामधील 4था आणि 5वा म्हणजे एकूण 3 श्लोक आपल्याला त्या पाठातील अभ्यासावयाचे. तो पृष्ठ क्रमांक 35 आणि 36 वर असणारा जो पद्यपाठ आहे त्याच्यातील हा भाग वगळलेला आहे. त्याचबरोबर आणखीन एक गद्यपाठ वगळलेला आहे तो म्हणजे समानम अस्तु भोजनम, हा देखील पूर्ण पाठ अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. तो पृष्ठ क्रमांक 39 आणि 40 या 2 पृष्ठांवर आहे, तो भाग वगळण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर पद्यपाठ सुक्ती सुद्धा हा जो पृष्ठ क्रमांक 46 वर असणारा पद्यपाठ आहे त्यामध्ये असणाऱ्या श्लोकांपैकी 4था जो श्लोक आहे तो 4था श्लोक वगळण्यात आलेला आहे. याप्रमाणे आपल्याला इयत्ता 8वीच्या आमोद आणि आनंद या पाठ्यपुस्तकामध्ये जो बदललेला अभ्यासक्रम आहे आणि जो आपल्यासाठी वगळण्यात आलेला आहे त्याविषयी आपण आता माहिती घेतली आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी माहिती अधिक घ्यावयाची असेल त्यांनी पुन्हा जर माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं तर पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगितली जाईल. आज आपण पाठीमागच्या तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील वर्णानाम संवाद ज्याप्रमाणे आपण प्रारंभी चर्चा केली होती की
गेल्या वेळेला आपण वर्णनाम संवाद या पाठाविषयीची माहिती घेतली होती. त्यावर आपल्याला गृहपाठ देखील सांगितला होता. काही विद्यार्थ्यांनी जर गृहपाठ सोडवला असेल तर ठीक आहे, काही विद्यार्थ्यांनी पूर्ण केला नसेल तो यथावकाश पूर्ण करा. आता आपल्याला सर्वात महत्वाचा जो भाग आहे या पाठ्यपुस्तकातील, तो पाठ्यपुस्तकातील महत्वाचा भाग जो आपण आहे तो आता आज पाहणार आहोत, तो म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामधील पृष्ठ क्रमांक 40 वर असणारा जो भाग आहे, 40 आणि पृष्ठ क्रमांक 41 वर यावरचा भाग पाहणार आहोत. खरं तर तुम्ही म्हणाल की एकदम मधले पृष्ठ सोडून 40 आणि 41व्या पृष्ठावरचा भाग आपण आता कसा पाहणार आहोत, तर याचा संबंध जो आहे तो आपल्याला आपला युनिट क्रमांक 8.1 याच्याविषयीची माहिती आपण तिथं पाहणार आहोत. परंतु त्याची जी पूर्वपीठिका आहे ती पूर्वपीठिका आपण या पृष्ठावरून पाहणार आहोत. बघा, आज आपण बघणार आहे तो म्हणजे कारक परिचय. कारक परिचय म्हणजे काय, तर कारकार्थ, प्रत्येक विभक्त्यांचा कारकार्थ. संस्कृतमध्ये, मराठीमध्ये या भाषांमध्ये एकूण 8 विभक्त्या. या 8 विभक्त्यांपैकी कोणकोणत्या विभक्त्यांना कारकार्थ आहे, कोणकोणत्या विभक्त्यांना कारकार्थ नाही, याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. प्रथमाते संबोधन. आपण याच्यापूर्वी एक माहिती अशी घेतली होती की संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये नेमका फरक कोणता, तर फरक एवढाच आहे, संस्कृतमध्ये देखील 8 विभक्त्या त्या मराठीप्रमाणेच आहेत, परंतु वचन मात्र 3 वचनामध्ये वाक्य रचना होत असते. म्हणजे 3 वचन आणि 8 विभक्त्यांमध्ये आपली ही वाक्य रचना होत असते. आता संस्कृतमध्ये ह्या 8 विभक्त्या आहेत, त्या 8 विभक्त्यांपैकी 6 विभक्त्यांनाच कारकार्थ आहे. 6 कारकार्थ विभक्त्या आहेत आणि ते त्यांचा कारकार्थ दर्शवतात. आता कारकार्थ म्हणजे नेमकं काय, तर वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी निरनिराळ्या प्रकारे संबंध येत असतो. थोडीशी कारकार्थ म्हणजे काय याविषयीचं वाक्य लिहून ठेवा. वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी निरनिराळ्या प्रकारे संबंध येत असतो, त्याला आपण कारकार्थ असे म्हणतो. आणि हे कारकार्थ जे आहेत ते एकूण 6 कारकार्थ आहेत. म्हणजेच 8 विभक्त्यांपैकी 6 विभक्त्यांना कारकार्थ आहे. मग यामधील कोणत्या 2 विभक्त्यांना कारकार्थ नाही, तर षष्ठी आणि संबोधन. बघा, षष्ठी विभक्ती आणि संबोधन या 2 विभक्त्यांना, इथं संबोधन दिलेच नाही बघा, 2 विभक्त्यांना कारकार्थ नाही, कारण त्यांचा क्रियेशी संबंध नसतो. बघा, षष्ठी विभक्ती किंवा संबोधन या विभक्त्यांचा क्रियेशी संबंध नसतो. षष्ठीचा संबंध दुसऱ्या नामाशी असतो. बघा, इथं जसं दशरथस्य पुत्रः राम, तिथं षष्ठीचा संबंध दुसऱ्या एखाद्या नामाशी संबंध जोडला जातो, क्रियेशी संबंध जोडला जात नाही, म्हणून षष्ठीला कारकार्थ नाही. यामध्ये समजा नृपस्य सेवकः, इथं दशरथस्य पुत्रः रामः, इथं दशरथाचा मुलगा राम, त्या नामाशी संबंध म्हणजे रामाशी संबंध, आणि म्हणून षष्ठी विभक्तीला कारकार्थ नाही. आणि त्याचबरोबर संबोधनाला सुद्धा कारकार्थ नाही. यासाठी एक 4 ते 5 प्रश्न तुम्हाला आधी देतो, बघूया. सोपे प्रश्न, आता जो सांगितलेला भाग आहे त्याच्यावरच कारकार्थ आहेत. एकूण कारकार्थ किती व कोणती? कारकार्थ म्हणजे काय, मग सांगितल्याप्रमाणे कारकार्थ म्हणजे काय, वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी निरनिराळ्या प्रकारे संबंध येत असतो, त्यालाच आपण कारकार्थ म्हणतो. षष्ठी व संबोधन या कारक विभक्ती का नाहीत, ह्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. आणि प्रत्येक कारकाची विभक्ती लिहा. आता प्रत्येक कारकाची विभक्ती लिहा ही इथं आपल्याला दिलेलीच आहे. बघा, विभक्ती आहे प्रथमा. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कोणता, तर कर्ता.
म्हणजे कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो बघा, कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. हा प्रथमा विभक्तीचा कर्ता हा कारकर्ता आहे. तर द्वितीय विभक्तीचा कारक कुठलं? कर्म. जे असायचं ते कर्म. कर्माची नेहमी द्वितीय विभक्ती योजली जाते. जसं की मधुरा जलम पिबती. मधुरा हा कर्ता, तर जलम हे कर्म, पिबती हे क्रियापद. किम पिबती, जलम पिबती, क्रियेशी संबंध आहे. जसं इथं रमा गायती, का गायती, रमा गायती, या क्रियेशी संबंध म्हणून प्रथमेचा कारकार्थ कर्ता, तर द्वितीयेचा कारकार्थ कर्म. आता तृतीय विभक्तीचा कारकार्थ आहे करणम, म्हणजेच साधनम. बघा, आता हे साधन कसं? तर अहम सुधाखंडेन लिखामी. केन लिखामी, कशाने लिहितो? तर सुधाखंडेन लिखामी. केन साह्येन लिखामी, सुधाखंडेन साह्येन लिखामी. सुधाखंड या शब्दाचा अर्थ खडू. या खडून मी लिहितो, किंवा सुधाखंड हा जो शब्द आहे तो तृतीयत आहे, म्हणजे त्याचं कारकार्थ कोणता आहे? करणम. म्हणून लक्षात ठेवायचं, ज्याच्या साह्याने क्रिया पूर्ण होते ते म्हणजे करण. आणि म्हणून कशाने ही जी क्रिया लिखण्याची आहे ती कशाने पूर्ण झाली? सुधाखंड म्हणजेच खडूने, आणि म्हणून त्याची तृतीया वापरलेली आहे. त्याचबरोबर चतुर्थी या विभक्तीचा कारकार्थ आहे संप्रदानम. संप्रदानम म्हणजे देऊन टाकणे. खरं तर मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये या दोन बाबीमध्ये अर्थ फार साम्यता आहे. तरी देखील एक आवर्जून सांगायला हरकत नाही की द्वितीयाची आणि चतुर्थीचे प्रत्येक एकसारखेच आहेत. सलाते सलानाते, द्वितीयेमध्ये आणि चतुर्थीमध्ये सुद्धा. आणि मग अशा वेळी नेमका फरक कसा आपण घ्यायचा त्याचा? तर द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीतला नेमका फरक असा की चतुर्थी विभक्तीमध्ये कर्ता एखाद्या वेळेला एखादी गोष्ट एखाद्याला देऊन टाकतो. बघा, कर्ता एखादी वस्तू एखाद्याला देऊन टाकतो माघारी न घेण्याच्या अपेक्षेने. त्यावेळी चतुर्थी विभक्ती वापरायची. म्हणजे उदाहरणार्थ बघा, माता बालकाय क्रीडनकम यच्छती. आई मुलाला खेळणे देते. क्रीडनकम म्हणजे खेळणे, खेळणे देते. त्यावेळेला इथं आई मुलाला खेळणे देऊन टाकते की माघारी न घेण्याच्या अपेक्षेने. एखाद्याला दान करायचं, देऊन टाकायचं, अशा वेळेला चतुर्थी विभक्ती वापरावी. म्हणून सला ते सलाना ते दोन्ही विभक्त्यांचे प्रत्येक जरी एकसारखे असतील तर चतुर्थ विभक्तीसाठी आता जो भाग आहे तो सांगितलेला ते वाक्य लक्षात ठेवा. करता एखाद्याला एखादी वस्तू देऊन टाकतो माघारी न घेण्याच्या अपेक्षेने, त्यावेळी चतुर्थी विभक्ती वापरावी. म्हणजे मी धोब्याला कपडे दिले. धोब्याला कपडे दिले, इथे धोब्याला याची द्वितीय आहे. तर मी गणेशाला मोदक दिला, तर गणेशाला या शब्दाची मात्र चतुर्थी वापरावी. कारण की ती वस्तू त्याला देऊन टाकायची, दान करायची, म्हणून आपण इथं चतुर्थी वापरायची. बहुतेक सला ते सलानाते हे दोन्ही विभक्त्यांचे जरी प्रत्यय असतील तरी त्या दोन्हींचा अर्थ नेमका कसा घ्यायचा हे बहुतेक आपल्याला लक्षात आला असावं. आणि सर्वात पुढची विभक्ती म्हणजे अपादानम, म्हणजेच पंचमी विभक्तीचा कारकार्थ अपादान. आता अपादान म्हणजे काय? तर निसटून जाणे, बाजूला होणे, एखाद्या गोष्टीपासून एखादी गोष्ट विलग होणे, निसटून जाणे, अशा अर्थाच्या वेळेला पंचमी विभक्ती वापरली जाते. म्हणजे झाडावरून पान पडले, यावेळेला झाडावरून पान पडण्याची ही जी क्रिया आहे, पान निसटून जाणे, तिथून निघून जाणे, म्हणून पान या शब्दाची आपण पंचमी विभक्ती वापरतो. जसं या वाक्यामध्ये बघा, नृपः रथात अवतरती. राजा रथातून, अवाधिक तृ धातूचा अर्थ उतरणे, राजा रथातून उतरतो. मग रथ या हा जो शब्द निश्चित आहे, आपण म्हणतो ध्रुवम अपाये अपादानम. ध्रुव म्हणजे निश्चित गोष्ट. एखाद्या निश्चित गोष्टीपासून एखादी गोष्ट बाजूला झाली तर जी गोष्ट बाजूला होते
त्या शब्दाची प्रथमा आणि ज्याच्यापासून ही गोष्ट विलग होते त्याची पंचमी. म्हणजे बाजूला झाला राजा म्हणून त्याची प्रथमा, तर ज्याच्यापासून तो बाजूला झाला त्याची वापरायची पंचमी. म्हणजे झाडावरून पान पडले म्हणून झाड या शब्दाची पंचमी, तर पान या शब्दाची प्रथमा वापरायची. वृक्षात पर्णम पतती, झाडावरून पान पडले. आता प्रारंभी सांगितल्याप्रमाणे दोन विभक्त्यांना कारकार्थ नाही, एक षष्ठी आणि संबोधन. इथं संबोधन दिलेलंच नाही आपल्याला. बघा, षष्ठी संबंध वाचक आहे, एकमेकाचा एकमेकाशी संबंध. अशा वेळेला त्याचा षष्ठी विभक्तीचा प्रत्यक्ष क्रियेशी संबंध नसतो, म्हणून या विभक्तीला कारकार्थ नाही. जसं दशरथस्य पुत्र राम, जसा दशरथाचा मुलगा राम. इथं नामाशी संबंध म्हणून षष्ठी विभक्तीला कारकार्थ नाही. आता सप्तमी, सप्तमी विभक्तीला कारकार्थ कोणता आहे तर अधिकरणम. अधिकरणम याच्यापूर्वी एक शब्द आहे आधारो अधिकरणम. एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीनं आधार दिला असेल, बघा, एखाद्या गोष्टीने एखाद्या गोष्टीला जर आधार दिलेला असेल तर ज्या गोष्टीनं आधार दिलेला आहे त्या शब्दाची पंचमी विभक्ती वापरायची. उदाहरणार्थ आता तुम्ही जर लेखन करत असाल तर तुमच्या हातामध्ये पेन आहे, मग त्या पेनाला आधार कशाचा तर तुमच्या हाताचा. म्हणून आपण वाक्य कसं करतो, हातामध्ये पेन आहे. बघा, हातामध्ये पेन आहे, पेनाला कोणाचा आधार हाताचा. म्हणून हस्ते लेखनी वर्तते, हातामध्ये लेखनी आहे, पेन आहे, म्हणून हस्ते ज्यानं आधार दिलेला आहे त्या शब्दाची सप्तमी वापरावी. म्हणून इथं वापरली पहा, धेनुः गोष्ठे तिष्ठती. गोष्ठ गोठा, धेनू म्हणजे गाय, गाय गोठ्यामध्ये राहते थांबते. गायीला आधार कोणाचा तर गोठ्याचा आधार. जसं आपण आता समजा घरामध्ये बसलेलो आहोत, मग आपण वाक्य कसं करू शकतो, मी घरामध्ये बसलेलो आहे. म्हणजे आपल्याला कोणाचा आधार तर घराचा, म्हणून ज्यानं आधार दिला त्याची सप्तमी. घराचा आधार म्हणून घर या शब्दाची आपण सप्तमी वापरतो, घरामध्ये बसलेलो आहे. आता पुन्हा एकदा सर्व विभक्त्यांचे जे कारकर्ता आहे ते बघा, आपल्याला परीक्षेसाठी आणि 10वी पर्यंत याचा फार उपयोग आहे. आता जे सांगितलेलं आहे ते 10वी पर्यंत उपयुक्त असल्यामुळं थोडंसं जर काही शंका असेल तर तुम्ही विचारायला हरकत नाही. बघा, प्रथमेचा कारकार्थ आहे कर्ता, द्वितीयचा कारकार्थ आहे कर्म, तृतीयचा कारकार्थ करण, चतुर्थीचा कारकार्थ आहे संप्रदान, पंचमीचा आहे अपादान, षष्ठी आणि संबोधनाला कारकार्थ नाही, सप्तमीचा आधारो अधिकरणम. आधार देण्याच्या वेळेला सप्तमी विभक्तीचा वापर केला जातो. बघा, याच्यासाठी काही वाक्य इथं दिलेले आहेत. बघा, आदित्य गीतम गायती, आदित्य गाणे गातो. म्हणून आदित्य हा शब्द प्रथमा विभक्तीमध्ये आहे, त्याचा क्रियेशी संबंध हा कर्ता आहे म्हणून प्रथमा विभक्तीमध्ये. अहम देवम प्रणमामि, अहम हा कर्ता आहे. बघा, अहम हा कर्ता, म्हणून हा आहे प्रथमेमध्ये. अहम देवम प्रणमामि, मी देवाला नमस्कार करतो. त्वम छुरिकया फलम कर्तयसी, छुरिका, छुरिका म्हणजे सुरी, सुरीने फळ कापतो. त्यावेळेला आपण छुरिकया, छुरी या शब्दाचा अर्थ सुरी, मग सुरीने फळ कापतो. म्हणजे आपण ज्यावेळेला एखादी क्रिया करण्यासाठी साधनाची आवश्यकता भासते, जसं लिहिण्यासाठी आपण सुधाखंडाचा वापर केला, तसं कापण्यासाठी आपण कशाचा वापर केला, छुरी, छुरिका म्हणजे सुरी, म्हणून याची तृतीय वापरलेली. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, उल्का अवकाशात पतती. उल्का, आकाशामध्ये उल्कापात आपण म्हणतो त्या उल्का,
अवकाशातून पडते. म्हणून तुम्हाला सांगितलं की पंचमीचा अपादान हा कारकार्थ आहे. आणि त्याचा अर्थ सांगताना तुम्हाला सांगितलं, एखाद्या निश्चित गोष्टीपासून एखादी गोष्ट निसटून जाते त्यावेळी पंचमी वापरावी. निश्चित गोष्ट कुठली? अवकाश. आणि निघून येणारी वस्तू कुठली? उल्का. जसं रथात पंचमी आणि राजा प्रथमे. रथात का? ही निश्चित गोष्ट. जसं अवकाशात निश्चित गोष्ट त्याप्रमाणे रथात निश्चित गोष्ट, याची पंचमी विभक्ती वापरली. त्यानंतर मुख्याध्यापक छात्रेभ्य पारितोषिकानी यच्छति. इथं मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना पारितोषिके देतात. इथं संप्रदान ही कारकार्थ आहे बघा, चतुर्थी विभक्ती. कारण का मुख्याध्यापक हे पारितोषिक देऊन टाकतात. माघारी घेण्याची अपेक्षेनं का? नाही, तर देऊन टाकणे, दान करणे. अशा वेळेला त्याची चतुर्थी वापरावी, म्हणून तो छात्र या शब्दाची चतुर्थीचं बहुवचन वापरले. त्यानंतर 7वं वाक्य बघा, वयम चित्रपटम पश्यामः. आम्ही चित्रपट पाहतो. जे असायचं ते कर्म, कर्माची नेहमी द्वितीया. जे पाहायचं ते कर्म, कर्माची नेहमी द्वितीया. काय पाहायचं? तर चित्रपट पाहायचा, म्हणून चित्रपट या शब्दाची द्वितीय विभक्ती वापरलेली आहे. त्यानंतर पितामह प्रभाते वृत्तपत्रम पठती. आजोबा पहाटे वृत्तपत्र वाचतात. आता पितामह प्रथम येत आहे, तर प्रभाते केव्हा? आधार. वृत्तपत्र वाचण्याच्या वेळेचा आधार कोणता? तर प्रभात, म्हणून त्याची सप्तमी वापरली. आधारो अधिकरणम. आधार दिले, वेळेचा आधार आहे, म्हणून त्याची वेळ जी आहे त्याची सप्तमी वापरायची. गिर्यारोहक शिखरात यष्टिकाभ्याम अवतरती. या वाक्यामध्ये 3 विभक्त्यांचा वापर केला. गिर्यारोहक प्रथमा म्हणजे कर्ता, प्रथमेत आहे. शिखरात पंचमी, अपादानी पंचमी कशावरून? तर शिखरावरून. यष्टिकाभ्याम काट्यांच्या मदतीने सहाय्य केले. यष्टिका यांनी सहाय्य केले, म्हणून या शब्दाची कोणती विभक्ती वापरली असेल? तृतीया. अवतरती म्हणजे खाली येतो. आपण या पृष्ठावरील एवढाच आता भाग पाहणार आहोत, कारण की याच्यावरून आपल्याला आज जो भाग बघणार आहोत तो म्हणजे युनिट क्रमांक 8.1 संबंध वाचका. हा जो भाग आहे तो भाग आपण पृष्ठ क्रमांक 22 वरील आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी इथं सर्व विभक्त्यांचे कारकार्थ जे दिलेले आहेत ते कारकार्थ आपण व्यवस्थित लिहून घ्यायचे. पृष्ठ क्रमांक 40 वर आणि 41 वर हा भाग दिलाय. त्याच्या पाठीमागच्या ज्या पृष्ठावर जे आहेत ते तुम्हाला वाक्य दिले. प्रत्येक तुम्हाला दोन्ही पृष्ठ सांगण्याचा हेतू असा की या पृष्ठावर क्रियापदस्य सहचराः, क्रियापदाचे सहकारी, यामधील तुम्हाला जो गृहपाठ आहे तो कोणता आहे, यामधील प्रत्येक वाक्य लिहायचं आणि या प्रत्येक वाक्यामध्ये कोणकोणत्या विभक्त्यांचा वापर केला आहे आणि त्यांचा कारकार्थ कोणता. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. गौरव किम लिखती. गौरव निबंधम लिखती. मग गौरव करता तर निबंधम कर्म झालं. इथं दिले बघा, निबंधम इति कर्म, गौरव इति कर्ता. गौरव केन निबंधम लिखती. कशाने निबंध लिहितो? तर गौरव लेखन्या निबंधम लिखती. कशाने लिहितो? म्हणून लेखनी इति साधनम. लेखनी हे झालं साधन, म्हणून ते काय आहे? कर. मग ह्या पहिल्या संवादामध्ये प्रथमा, द्वितीया आणि तृतीया या 3 विभक्त्यांचा वापर करून वाक्यरचना तयार केलेली आहे. आता तुम्हाला गृहपाठ असा की या 40 पृष्ठावर असणारे हे सर्वच्या सर्व वाक्य आहेत ते लिहायची आणि त्या वाक्य लिहिल्यानंतर कोणता शब्द कोणत्या विभक्तीमध्ये आलेला आहे इथं त्यांनी दिलेलंच आहे की लेखन पुस्तिकाम हे कर्म आहे, कसमय ही चतुर्थी आहे, संप्रदानामध्ये कोणता आहे. तेव्हा पृष्ठ क्रमांक 40 आणि 41 वरील भाग हा संपूर्ण आपण लिहायचा आहे. आणि एक सर्वात महत्वाचा गृहपाठ असा की प्रत्येक कारकाला किंवा विभक्तीला अनुषंगून आपण मराठीतून वाक्य निर्माण करायचे आहेत.
प्रत्येक विभक्तीची 5-5 वाक्य लिहायची. म्हणजे कर्ता असलेली वाक्य 5, कर्म असलेली वाक्य 5. आता खरं तर तुम्ही पहिली 5 वाक्य लिहिली तर त्यामध्येच कर्म सुद्धा असतंच. तर ती वाक्य जी आहेत ती स्वतंत्र असावीत, ती वेगवेगळी असावीत. आणि असं सप्तमीपर्यंतची वाक्य आपण 5-5 लिहायचे. थोडासा गृहपाठ जास्त आहे, तरी देखील यथावकाश तो आपण पूर्ण करायचा आहे. आपण आज जे गृहीत धरलेलं आहे त्या भागाविषयी आपण माहिती आता घेऊया. बघा 8.1 संबंध वाचका. हा एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीशी संबंध. आपण आता सर्व विभक्त्यांचे कारकार्थ बघितले, त्यामध्ये षष्ठी आणि संबोधनाला कारकार्थ नाही. तर आपण आज षष्ठी विभक्तीचा वापर वाक्यात कसा केला जातो, त्यावरून वाक्यरचना कशी होते याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देव, वन आणि माला हे जे 3 शब्द चालवले आहेत ते पृष्ठ क्रमांक 45, 35 आणि 36 वर चालवलेले आहेत. ते तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणता शब्द कसा चालवला आहे यापूर्वी तुम्हाला वहीमध्ये हे तिन्ही ग्रुप शब्द जे आहेत ते लिहायला सांगितले होते. त्यांचा आधार आपण घ्यायचा आहे. बघा संबंध वाचका. हा संबंध वाचक असणारे शब्द 8.1 मध्ये 1 बघा. आता बघा दशरथ पिता, म्हणजे इथं पिता पुत्र असं दिलंय. ही 5 नामं दिलीत. कुठली? दशरथ, रावण, धृतराष्ट्र, राम तथा भीम. यामध्ये आणि दुसरीकडे इथं या बाजूला दिलेली आहेत ती काय दिलेली आहेत तर त्यांच्या मुलांची नाव आहेत बघा. तर दशरथचा मुलगा राम, रावणाचा मुलगा मेघनाद, धृतराष्ट्राचा दुर्योधन, रामाचा मुलगा लवह, भीमाचा मुलगा घटोत्कच. अशा आपल्याला एकूण 5 वाक्य तयार होतील. मराठीमध्ये जर आपण केली दशरथाचा मुलगा राम. आता संस्कृत मध्ये म्हटलं तर बघा बरं दशरथ, मग याची षष्ठी विभक्ती वापरली पाहिजे. त्यातील देव शब्दाप्रमाणे हे सर्व 5ही शब्द चालले जातात. पृष्ठ क्रमांक 35 वर देव शब्द आहे बघा. त्यामध्ये षष्ठी विभक्तीचं एकवचन बघा देवस्य. त्याप्रमाणे दशरथ या शब्दाचं काय रूप होणार आहे? दशरथस्य, रावणस्य, धृतराष्ट्रस्य, रामस्य, भीमस्य. ही झाली षष्ठी. बघा दशरथाचा मुलगा राम. अशी 5 वाक्य तयार करा पटपट. बघा दशरथाचा मुलगा राम. आता हे संस्कृतमध्ये करा. दशरथस्य पुत्रः रामः, रावणस्य पुत्रः मेघनादः, धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः, रामस्य पुत्रः लवः, भीमस्य पुत्रः घटोत्कचः. आपली ही 5 वाक्य झाली का? आता तुम्ही सहज निरीक्षण केलं तर इथं 2 बाण आहेत बघा. हा बाण इकडे दर्शवणारा, आता एक बाण असा आहे इकडे दर्शवणार आहे बघा. मग आता थोडीशी वाक्यरचना कसं होते बघा बरं. आता यांची षष्ठी वापरा. इकडे जे 5 शब्द आहेत यांची षष्ठी वापरा. रामस्य पिता दशरथः. रामाचे वडील कोण? दशरथ. मेघनादस्य पिता रावणः. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. लवस्य पिता रामः. घटोत्कचस्य पिता भीमः. एवढ्यावरून आपण 10 वाक्य केली. यात एकमेकांच्या नामांशी संदर्भ आहे. एकाचा दुसऱ्याच्या नावाशी संबंध. दशरथाचा संबंध रामाशी, रामाचा संबंध दशरथाशी. तो कसा? दशरथाचा मुलगा राम तर रामाचे वडील दशरथ. आणि म्हणून इथं वाक्यरचना जर बघितली तर कशी आहेत? कस्य पुत्रः रामः? दशरथस्य पुत्रः रामः. कस्य पिता दशरथः? रामस्य पिता दशरथः. आता या वाक्यावरून खाली जी 4ही वाक्य दिलेली आहेत, एकूण 8 वाक्य, ते वाक्य आपण पूर्ण करू शकतो का बघा.
रावणस्य पुत्रः मेघनादः असा असेल तर टिंबटिंब पुत्रः दुर्योधनः. कस्य पुत्रः दुर्योधनः? धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. लवः रामस्य पुत्रः लवः. भीमस्य पुत्रः घटोत्कचः. पाचवं वाक्य बघा. मेघनादस्य पिता रावणः. तर दुर्योधनस्य पिता कः? दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. टिंबटिंब पिता रामः. बघा दशरथ. इथं दशरथ या शब्दाच्या कोणती विभक्ती वापरावं लागेल? पिता रामः. लवस्य पिता रामः. आता इथं शेवटचं घटोत्कचाचं वाक्य लिहा. भीम घटोत्कचस्य पिता भीमः. अशा प्रकारे आपण 8.1.1 हे युनिट आपण आता बघितलेलं आहे. यानंतर आपण 8.1.2 3 4 हे जे भाग आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. कारण की आज जो अभ्यास आहे तो तुम्हाला महत्त्वाचा भाग जो आहे तो आज वगळण्यात आलेला अभ्यासक्रम जो आहे तो आधी सांगितलाय तो लिहून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर कारकार्थ सर्व जे कारकार्थ आहेत पृष्ठ क्रमांक 40 आणि 41 पृष्ठावर जो भाग दिलेला आहे त्यामधील प्रारंभी पृष्ठ क्रमांक 41 वरचा जो तक्ता आहे तो तक्ता आधी लिहायचा. आणि त्यानंतर पृष्ठ क्रमांक 40 वर दिलेली जी वाक्य आहेत ती वाक्य लिहून अधोरेखित केलेले जे शब्द आहेत त्या शब्दांची विभक्ती लिहायची. तो शब्द कोणत्या विभक्तीमध्ये लिहिलेला आहे आणि त्या तक्त्याचा जो अर्थ आहे तो मराठीमध्ये लिहायचा आहे. काही शंका असेल तर तुम्ही वैयक्तिक संपर्क साधू शकता. धन्यवाद मित्रांनो.